मराठ्यांना आरक्षण मिळवून देऊ शकते ते हैदराबाद गॅझेट काय आहे? सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी खूप मोठमोठाले मोर्चे निघत आहेत। त्यात मनोज जरांगे पाटील हे आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर तळ ठोकून बसलेत। त्यांची मागणी आहे की मराठ्यांना सेंट्रलच्या ओबीसी लिस्टमध्ये कुणबी म्हणून ॲड करावे व सरसकट मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावे। पण हे करण्यासाठी खूप अडचणी येतात, जसं की NCBC म्हणजे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस यांच्या मते जर मराठा हेच कुणबी आहेत हे सिद्ध करायचे असेल तर त्यासाठी खूप डेटा लागेल आणि असा डेटा सध्या हैदराबाद, पुणे, सातारा, बॉम्बे या गॅजेट्समध्ये उपलब्ध आहे। आता हे गॅजेट्स काय तर 1800च्या शतकात भारतामध्ये वेगवेगळी संस्थाने होती, जसे की कोल्हापूर, पुणे, बॉम्बे, हैदराबाद संस्थान व त्यावेळी रिचर्ड मीड या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने 1862 मध्ये हैदराबाद संस्थानाची जनगणना केली, जी की 1881 साली हैदराबादचे राजपत्र म्हणजे हैदराबादचे गॅजेट यामध्ये पब्लिश करण्यात आली, ज्यामध्ये किती पुरुष, किती स्त्री, कोणकोणत्या जातीचा, नाव काय, पत्ता काय, कोणाचे लग्न झालेले, किती विधवा, हा सगळा डाटा लिहून ठेवलेला होता। त्यावेळी हैदराबाद संस्थानाची लोकसंख्या ही 98,45,000 इतकी होती। त्यामध्ये 16 लाख कुणबी होते असे रेकॉर्ड्समध्ये अवेलेबल आहे। आणि असेच पुणे, सातारा, कोल्हापूर या वेगवेगळ्या संस्थानांची सुद्धा गॅजेट्स उपलब्ध आहेत, ज्यात अनेक मराठ्यांच्या पूर्वजांच्या जातीचा उल्लेख हा मराठा कुणबी असा करण्यात आला आहे। आणि याच्याच आधारे मराठा हेच कुणबी आहेत किंवा कुणबी हेच मराठा आहेत हे सिद्ध करता येऊ शकतं व या आधारे मराठ्यांना पक्का आरक्षण सुद्धा मिळवून देता येऊ शकतं। आणि असेच अजून 2 पर्याय आहेत ज्या आधारे फक्त राज्यातच नाही तर केंद्रात सुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं, ज्यावर मी एक डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे, जो की तुम्ही इकडे खाली क्लिक करून पाहू शकता किंवा इंस्टावर पाहत असेल तर माझ्या प्रोफाईलमध्ये त्याची लिंक आहे, त्यावर क्लिक करून नक्की पहा व ही हैदराबाद गॅजेट्सची इंटरेस्टिंग गोष्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टावर पाहत असेल तर फॉलो सुद्धा नक्की करा। चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।